नमस्कार, मी प्रशांत कदम। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। मराठ्यांना मागच्या दारानं आरक्षण दिलं जातंय का? कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी म्हणजे मराठ्यांसाठी एक आरक्षणाचं दुकान उघडून ठेवलेलं आहे का? अशा पद्धतीचे काही प्रश्न काल छगन भुजबळ यांनी उपस्थित केले आणि त्याच्यानंतर मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष राजकीय पटलावरती तीव्र होताना दिसतोय। खरं तर जरांगेंचं उपोषण सुटलं गुरुवारी, त्याच्यानंतर मध्ये 3-4 दिवस थोडेसे शांत झाल्यासारखं वाटत होतं सगळं। जी समिती आहे त्या समितीचं कार्यक्षेत्र मराठवाड्याच्या पलीकडे राज्यभरात असेल असं सुद्धा सरकारच्या वतीनं सांगितलं गेलं। त्याच्यावरती जरांगे थोडेसे सरकारवरती खुश असल्यासारखे वाटत होते, सरकारवरती विश्वास दाखवत होते की हे सगळं आता सरकार करेल म्हणून। आणि त्याच वेळी छगन भुजबळ यांनी जी काल पत्रकार परिषद घेतली त्याच्यानंतर या संपूर्ण घटनाक्रमाला एक वेगळं वळण लागलेलं आहे। काही वेगळे मुद्दे आता चर्चेमध्ये येत आहेत। बीडमध्ये ज्या ठिकाणी सर्वाधिक हिंसाचार झाला त्या ठिकाणी काल छगन भुजबळांनी भेटी दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली। त्यांच्या पत्रकार परिषदेमधला मुख्य आरोप किंवा मुख्य चिंता ही दिसतीये की आता जे काही चालू आहे त्याच्यामुळं ओबीसी आरक्षणामध्ये एक प्रकारे घुसखोरी होतीये, ओबीसी आरक्षणाला धक्का लागतोय आणि अशा वेळी ओबीसी समाज शांत बसणार नाही। ओबीसी समाजाची मतं तुम्हाला नको आहेत का, असं सुद्धा त्यांनी आपल्याच सरकारला एक प्रकारे ठणकावलेलं आहे। आता या संपूर्ण घटनाक्रमामध्ये एक प्रश्न जो आहे तो सातत्यानं चर्चेला येणार आणि तो आपण नीट समजून घेणं महत्त्वाचं आहे। तो म्हणजे आता जे चालू आहे त्याच्यामुळं खरोखर ओबीसी आरक्षणाला धक्का बसतोय का? बसत असेल तर तो नेमका कुठे आणि किती प्रमाणात बसतोय? कुठल्याही नेत्याचं विधान बघा तुम्ही, अगदी ओबीसी नेता असेल किंवा इतर कुठल्याही जमातीचं प्रतिनिधित्व करणारा कुठल्याही पक्षाचा, त्यांचं एक विधान कायम असतं की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसेल अशा पद्धतीनं हे आरक्षण मिळालं पाहिजे। आता सरकार आत्ता जे करतंय ते नेमकं काय करतंय आणि त्याच्यामुळं नेमकं काय होऊ शकतं हे लक्षात घ्या। आता मागणी काय आहे? एकतर सुरुवातीला मागणी ही होती जरांगेंची की निजामकालीन नोंदी ज्या आहेत त्याच्या आधारे मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र जी आहेत ती मिळाली पाहिजेत। नंतर ही मागणी जी आहे ती सरसकट झाली आणि सगळ्यांना म्हणजे महाराष्ट्रातल्याच सगळ्या कुणब्यांना अशा पद्धतीनं शोधून जे मराठे कुणबी होते आधी त्यांना प्रमाणपत्र मिळालं पाहिजे कुणबी असल्याचं, ही त्यांची मागणी आहे। आणि त्यामुळं एक प्रकारे असं दिसतंय की जे मराठे ज्यांना आत्तापर्यंत आरक्षण मिळत नाहीये ते आता अशी प्रमाणपत्र मिळवून स्वतः कुणबी होऊन ओबीसी आरक्षणामध्ये समाविष्ट होणार आणि त्यामुळं असं म्हटलं जातंय की ओबीसी आरक्षणाला धक्का लागतोय म्हणून। पण या संदर्भात आधी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, उपोषण सुटल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी पत्रकार परिषद होती त्याच्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलेलं होतं की सरसकट आरक्षण देणार का या प्रश्नावरती ते म्हणाले होते की सरसकट असं म्हणून तुम्ही आता विषय भरकटवू नका, सरसकटची मागणी त्यांची म्हणजे जरांगेंची नाहीये, तर नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देऊ। याच संदर्भात देवेंद्र फडणवीस सुद्धा हे असं म्हणाले होते की ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळालं पाहिजे। म्हणजे अगदी आत्ता तो मराठा असेल 4 पिढ्या आणि 4 पिढ्यांच्या आधी जर त्यांचं कुणबी प्रमाणपत्र असेल तर त्यांना ते प्रमाणपत्र जे आहे ते मिळालं पाहिजे। फक्त ते किती लोकांना मिळणार आता याच्याबद्दल मात्र अजूनही थोडीशी साशंकता आहे आणि जोपर्यंत हे चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला खरोखर ओबीसींना धक्का लागतोय का या आरक्षणाचा हे नीट कळणार नाही। सरकारनं जो आकडा सांगितला होता तो होता साधारणपणे 11,530, म्हणजे मराठवाड्यातल्या जवळपास 1 कोटीच्या आसपास नोंदी पुरावे त्यांनी पडताळले आणि त्याच्यानंतर एवढ्या नोंदी सापडल्या 11,500 असं सरकारचं म्हणणं होतं। आता या संदर्भात काहींचं म्हणणं असं आहे की या 11,000च्या आधारे म्हणजे दिसताना जरी 11,000 आकडा दिसत असला तरी या 11,000 नोंदींच्या आधारे कितीतरी लाख लोकांना आरक्षणाचा फायदा जो आहे तो मिळू शकतो, कारण घरामध्ये एका व्यक्तीचं सापडलं तर त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या नातलगांना त्याच्यानंतर रक्ताचे जे नातेवाईक आहेत या सगळ्यांना सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट करता येईल। पण खरोखर असं होणार आहे का हे आजच्या घडीला तरी स्पष्ट नाहीये। आणि दुसरं म्हणजे मराठवाड्याच्या पलीकडे सुद्धा ही समिती काम करणार आहे हे खरं बरोबर आहे, पण जशा नोंदी निजामकालीन मराठवाड्याच्या बाबतीत सापडल्या तशाच नोंदी महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये किती सापडतायत आणि
त्या किती प्रमाणामध्ये अशा पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्रांची पडताळणी करू शकणार आहेत याच्यावरती खरं तर हे सगळं ठरणार आहे. पण भुजबळांनी काल असं म्हटलं की अशा पद्धतीनं जर तुम्ही ज्यांना आत्तापर्यंत आरक्षण मिळालेलं नाहीये ते मराठेच जर कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणात यायला लागले तर तो एक प्रकारे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का आहे, हे घटनाबाह्य आहे आणि आम्ही ते सहन करणार नाही असं भुजबळ काल म्हणत होते. आता याच्यामधला एक प्रश्न हा पण आहे की मुळामध्ये आरक्षण जे आहे मराठ्यांना ते 2 पातळीवरती देण्याचे प्रयत्न चालू आहेत. एक आहे सुप्रीम कोर्टामध्ये थेट मराठा या वर्गासाठी म्हणजे तो समाज मागास आहे हे सांगून आरक्षण मिळवणं, आणि दुसरी मागणी जी आहे ती कुणबी प्रमाणपत्राची आहे. आत्ता सुद्धा तुम्ही बघा जरांगे वारंवार जे बोलतायत ते केवळ या प्रमाणपत्रांच्या बद्दलच म्हणतायत की सरसकट सगळ्यांना प्रमाणपत्र द्या. सुप्रीम कोर्टातून जो आरक्षण मिळवण्याचा मार्ग आहे त्याच्याबद्दल फारसं बोलताना ते दिसत नाहीत, कारण तो मार्ग जो आहे तो थोडासा किचकट आहे. त्याच्यापेक्षा हा मार्ग जास्त सोपा आहे याची जाणीव त्यांना आहे. आणि दुसरीकडे ओबीसी नेते म्हणजे काल छगन भुजबळ सुद्धा हे म्हणत होते की द्यायचं असेल आरक्षण तर ते सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना मर्यादा वाढवून द्या, त्यांना मागास ठरवून द्या. पण भुजबळांना सुद्धा माहिती आहे की हे अशा पद्धतीनं आरक्षण देणं हे कायद्याच्या चौकटीमध्ये जास्त किचकट आहे. अशा द्यायचं आरक्षण जर महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना दिलं तर इतर समाजांना पण ते द्यावं लागेल आणि त्याच्याबद्दलचे खूप प्रश्न आहेत. तसं आरक्षण मिळणं कठीण आहे, त्यामुळं द्यायचं असेल तर तसं द्या ही अनेक नेत्यांची मागणी असते. आता प्रश्न जो आहे तो या कुणबी प्रमाणपत्रांचा आहे आणि म्हणूनच ही कुणबी प्रमाणपत्र जी आहेत ती किती प्रमाणामध्ये दिली जात आहेत आणि त्यानुसार किती मराठे ओबीसी ठरतायत याच्यावरती या ओबीसी आरक्षणाला खरोखर धक्का लागतोय की नाही हे कळणार आहे. आणि त्यातही एक गोष्ट नीट लक्षात घ्या, याच्या आधी सुद्धा म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये जे आरक्षण मिळालं मराठ्यांना आणि पृथ्वीराज चव्हाण असताना सुद्धा अल्पकाळासाठी जे आरक्षण दिलं गेलेलं होतं ते आरक्षण मराठ्यांना शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये होतं. पण प्रमाणपत्रांच्या ज्या नोंदी आहेत कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी त्याच्यामधून ज्या मराठ्यांना ते आरक्षण मिळेल किंवा जे मराठे ओबीसी ठरतील त्यांना राजकीय आरक्षणाचा सुद्धा लाभ मिळणार आहे. आणि यातला फरक हा आहे की आर्थिक आणि इतर आरक्षण जे आहे नोकऱ्यांमधलं त्याचा लाभ घेताना तुम्हाला क्रीमी लेअरची मर्यादा जी आहे तिचा म्हणजे एक अडथळा असतो किंवा जे वंचित घटक आहेत त्यांनाच त्याचा लाभ मिळतो. पण राजकीय आरक्षणाच्या बाबतीत मात्र एकदा तुम्ही कुणबी म्हणून पात्र ठरलात की तुम्हाला त्याचा लाभ जो आहे तो घेता येतो आणि कदाचित याचमुळं भुजबळांचा हा विरोध जो आहे तो जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतोय. दुसरीकडे म्हणजे राजकीय आरक्षण म्हणताना हे पण लक्षात घ्या की ते लोकसभा आणि विधानसभेसाठी नाहीये, ते केवळ एससी आणि एसटी वर्गालाच मिळतं. हे जे आरक्षण आहे ओबीसींचं ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा लागू आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती मराठा आरक्षणाबद्दल एक सगळ्यात मोठा आवाज जो आहे तो छगन भुजबळांनी काल उपस्थित केलेला आहे. खरं तर हे पण इंटरेस्टिंग आहे की अजितदादा गटाचेच धनंजय मुंडे हे उपोषण सोडवण्यासाठी त्या ठिकाणी जरांगेंच्याकडे गेलेले होते, अगदी हातापाया पडून विनंती करत होते. त्यावेळी त्यांच्या त्या सगळ्या संवाद कौशल्याची चर्चा पण झालेली होती आणि त्याच पक्षातले अजितदादांच्याच गटातले छगन भुजबळ हे आता थेट या आरक्षणाला विरोध करताना दिसत आहेत आणि ओबीसींचं नेतृत्व जे आहे ते स्वतःकडं एक प्रकारे घेताना दिसत आहेत. आज सुद्धा एक जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये छगन भुजबळांना सर्वच ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दर्शवला आणि असं दिसतंय की हे जे सगळे प्रश्न आहेत ते बोलण्याची इच्छा तर सगळ्यांच्या मनामध्ये होती, पण बोलायचं कोणी आणि ते काम एक प्रकारे छगन भुजबळांनी केलेलं आहे का? कारण मराठ्यांची दहशत एक प्रकारे वाढत चाललेली आहे असा सुद्धा शब्दप्रयोग जो आहे तो काल वापरण्यात आला. आणि सगळं सरकार त्या ठिकाणी जात आहे, न्यायमूर्ती जात आहेत आणि विनवण्या करतायत, प्रमाणपत्राच्या बाबतीत सगळ्या गोष्टी मान्य करतायत. हे चित्र होत असतानाच एक प्रकारे दुसऱ्या बाजूनं ओबीसींचा आवाज उठवण्याचं काम जे आहे ते छगन भुजबळांनी केलं. काल त्यांनी त्या गुन्ह्यांच्या बाबतीत सुद्धा एक खूप गंभीर प्रश्न उपस्थित केला की यांच्या सांगण्यावरून तुम्ही गुन्हे मागे कसे काय घेताय आणि हिंसाचार जो घडला बीड आणि आसपासच्या परिसरामध्ये तो याच्यामुळेच घडला की पोलिसांचं मनोबल जे आहे ते खच्ची झालेलं होतं आणि त्यामुळं सरकारनं इतकी शरणागती पत्करू नये असं या ठिकाणी भुजबळ म्हणतात. ओबीसींची मतं तुम्हाला नको आहेत का हा सुद्धा सवाल काल त्यांनी या सरकारला केलेला आहे. आणि त्यामुळं इंटरेस्टिंग दिसतंय की एकीकडे
एकनाथ शिंदे उघडपणे या संपूर्ण आंदोलनातल्या सगळ्या गोष्टी हाताळताना दिसत होते, स्वतः पत्रकार परिषदा घेत होते, छत्रपतींची शपथ घेऊन सांगतायत मराठ्यांना आरक्षण देणार म्हणून, आणि त्याच सरकारमधले एक मंत्री आता या सगळ्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. विशेष म्हणजे ओबीसी आरक्षणाचा विषय जेव्हा येतो तेव्हा मुंडे भुजबळांचं नाव एकत्रितपणे घेतलं जातं. सध्याच्या स्थितीमध्ये दोन्ही मुंडे जे आहेत ते आता थोडेसे बॅकफूटला असल्यासारखं दिसत आहेत, पण भुजबळ मात्र या सगळ्यामध्ये आक्रमक झाल्याचं दिसतंय. आणि काल त्यांनी जो प्रश्न गेल्या 50 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात विचारला गेलेला होता की हे राज्य मराठ्यांचं आहे की मराठींचं, तेव्हा संदर्भ वेगळे होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये महाराष्ट्राची नवीन रचना जी आहे ती होत होती आणि त्यावेळी साहित्यिक ग.त्र्यं माडखोलकर यांनी यशवंतराव चव्हाणांना हा प्रश्न विचारला होता आणि त्याच प्रश्नाचा पुनरुच्चार काल छगन भुजबळांनी केलेला आहे. आता बघावं लागेल की या सगळ्या पार्श्वभूमीवरती ओबीसी आणि मराठा हे भांडण जे आहे ते आता आणखीन आक्रमक होतंय का. काल जरांगेंनी पत्रकार परिषदेत हे सांगितलं की नेत्यांच्या लेवलला हे भांडण असेल, ओबीसी बांधव जे आहेत ते मात्र आम्हाला समजून घेतील. काय होतंय नेमकं ते आपल्याला बघावं लागेल, पण हा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा कायद्याच्या चौकटीमध्ये सुद्धा येण्याची शक्यता आहे. कुणबी प्रमाणपत्र अशा पद्धतीनं देणं याला कायदेशीर आव्हान सुद्धा मिळू शकतं. तशा पद्धतीची आज भाषा काही ओबीसी नेत्यांनी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहे. आणि त्यामुळं या सगळ्या मुद्द्यावरती आता पुढं नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मराठा आरक्षणाचं आंदोलन शांत झालंय असं वाटत होतं, 24 डिसेंबरपर्यंतची मुदत मिळाली असं वाटत होतं. दरम्यानच्या काळातच ओबीसींचा आवाज जो आहे तो कधी नव्हे इतका पुन्हा आक्रमक होताना दिसतोय आणि त्यामुळं महाराष्ट्राचं हे राजकारणच एकूण जातीय पातळीवरती खूप गढूळ होत चाललेलं आहे हे मात्र म्हणायला हवं. या मुद्द्यावरती नवनवीन विषयांसह पुन्हा आपण भेटत राहू. पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा आणि हे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका क्लिकनं सुद्धा माझ्या प्रयत्नांना खूप मोठी ताकद मिळणार आहे. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत राहतील. धन्यवाद.